सोलापूर अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील कन्नड माध्यमाच्या शाळेत छताचा प्लास्टर कोसळून विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाल्याच्या घटनेनंतर सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी शाळेला भेट देत पाहणी केली। जखमी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली। दरम्यान या दुर्घटनेबाबत कुशल जैन यांनी केलेल्या खुलाशामुळे चर्चेला उधाण आले। साडीने बांधलेला झोका खेळताना शाळेचे छताचे प्लास्टर पडले अशी माहिती त्यांनी दिली। झोका बांधताना प्लास्टर कोसळल्याचा दावा करताना एका शिक्षकाने विद्यार्थ्याच्या डोक्याला दुखापत होऊ नये म्हणून साडी दिल्याचेही त्यांनी सांगितले आहे। बबलाद शाळेतील छताचा काही भाग कोसळल्याने 2 शिक्षकांसह 12 ते 13 विद्यार्थी जखमी झाले होते। दरम्यान शाळेतील 10 वर्गापैकी एकही वर्गाचे अद्याप स्ट्रक्चरला ऑडिट झाले नसल्याची धक्कादायक माहिती जैननी दिली आहे। शाळा व्यवस्थापन समितीकडून ऑडिटरसाठी मागणी करण्यात आली नव्हती असे त्यांनी स्पष्ट केले। या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक आणि गट शिक्षण अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। सर्वांना नमस्कार, मी कुशल जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर। कालपासून एक जी बातमी सर्वांनी वाचली असेल, ज्याच्यामध्ये बबलाद आपली प्राथमिक शाळा कन्नडची तालुका अक्कलकोट मध्ये जे स्लॅब पडण्याची जी माहिती आली, त्याच्याबद्दल थोडं मला क्लॅरिफिकेशन करायचं आहे। मी आज सकाळीपासून अक्कलकोटमध्येच होतो। तिथे जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये काय झाला की आपली जी बबलाद शाळा आहे तिथे काल सुमारे 12 ते 1 दरम्यान आपले मुला मुली तिकडे खेळत होते आणि खेळताना त्यांनी जे आपले सीलिंग मध्ये जे हुक्स असते, हुक्स मध्ये त्यांनी साडीची डोर बांधून तिथे एक झोका बांधला होता आणि ते तिथे झुलत होते। आणि झुलताना काय झाला की एक मुलांनी साडीची डोर पकडून ते वरती गेले आणि ते ताण आला म्हणून ते प्लास्टर खाली आला, स्लॅब खाली पडला नाही, प्लास्टर खाली आला। आणि हा इन्सिडेंट मध्ये जवळपास 13 मुले आणि 2 टीचर्स असे एकूण 15 लोकांना थोडीशी मार लागली। नंतर आमचे बीडीओ, आमचे THOनी सगळे लोकांना ऍम्ब्युलन्स मध्ये घेऊन रुग्णालयामध्ये घेऊन गेले आणि तिथे 15 पैकी 13 लोकांना लगेच किरकोळ दवाई देऊन त्यांना परत केला, डिस्चार्ज केला। आणि उर्वरित 2चा स्टेटस असा आहे की 1ला व्हॉमिटिंग झाली होती, म्हणून आम्ही त्यांचा प्रॉपरली सिटी स्कॅन केला आणि सिटी स्कॅन पूर्णपणे नॉर्मल आला आणि ते पण परत आज डिस्चार्ज झाले। आणि 1ची पायीमध्ये थोडीशी मार लागली होती, तिथे पण ड्रेसिंग करून त्यांना पण आज डिस्चार्ज केला गेलाय। आजची स्थितीमध्ये एकही आमच्या रुग्णालयामध्ये नाही। बबलाद जे शाळा आहे इथे जे खोली आहे तिथे जवळपास 10 खोली आहे आणि 10 खोलीपैकी एकही खोली धोकादायक नव्हती। त्याचा स्ट्रक्चरल ऑडिट पण नाही झाला होता, कारण जे शाळा व्यवस्थापन समिती आहे त्यांनी असा काही अहवाल दिला नव्हता की इथे पडण्याची शक्यता आहे। तरी पण मी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षना, हेडमास्टरना आणि आमचे गट शिक्षण अधिकारींना शोकॉज नोटीस काढला आहे आणि 1 दिवसामध्ये त्यांचा रिस्पॉन्स येईल की ते तिथे असताना सुद्धा असा झोपा बांधण्याची परवानगी त्यांनी मुलांना कशा दिली, त्याच्याबद्दल ऑलरेडी माहिती आम्ही त्यांच्याशी बोलणार आहे।